सकाळी कामाला जाताना आपण स्टेशनच्या इथे थांबलो, म्हणलं थोडंसं चहा पिऊया आणि नंतर कामावर जाऊया. बघतोय तर काय बाजूला कॉलेज होतं. कॉलेजची पोरं 5-6 पोरं होती, 18-19 वर्षाची पोरं होती. ती एक हातात सिगरेट एक हातात चहा घेऊन पित बसलेली. आपली युवा पिढी कुठे चालली आहे मित्रांनो? हे करू नका. हे स्लो पॉइझन आहे. हळूहळू हळूहळू शरीरामध्ये उतरतं. तुमचा बाप तिथे विचार करत असेल, दिवस रात्र काम करतो, तो विचार करत असेल की बाबा ह्याची फीस आता 2 लाख 3 लाख कशी भरायची, आणि पोरं इथे सिगरेट पितायत, मजा करतायत. अरे मित्रांनो, करा, मजा करा. मजा करण्याबद्दल काही नाही. चांगले कपडे घाला, चांगले बुटं घाला, चांगली बॉडी बनवा, कुठेतरी फिरायला जावा. तेवढंच बोलेन. तुम्ही काही करा, पण व्यसन तेवढं करू नका. कारण तुम्हाला माहित नाही मित्रांनो, हळूहळू एक सिगरेटची 2 कधी होते, 2ची 3 कधी होते. तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलला येऊन बघा, कधीतरी भेट द्या, तुम्हाला माहित पडेल की लगेच इफेक्ट होत नाही मित्रांनो. 10 ते 15 वर्ष लागतात, त्याच्यानंतर इफेक्ट होतो. त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य खराब होऊन जातो. घरादारांना त्रास वेगळा होतो, पैसे वेगळे जातात. करा मित्रांनो, करण्याबद्दल काही नाही आहे. पण कसं आहे, कुठल्याही गोष्टी करताना 100 वेळा विचार करा. स्वतःचा नाही तर स्वतःच्या घरच्यांचा विचार करा. तुम्हाला एवढ्या आशेने त्यांनी पाठवलेलं असतं शिकण्यासाठी. तुम्हाला काय नाही करता आलं तरी चालेल मित्रांनो. फक्त तुम्ही व्यसन करू नका, कुठल्याही नादाला लागू नका. तुम्ही